तर कशी आहे चंद्रपूरची पब्लिक? रोहिण्याची पुन्हा तब्येत खराब झाली ना, आता ऋतिकची पण तब्येत खराब होऊन होती. यांच्यासोबत जात होतो मग दवाखान्यामध्ये. आता आमच्या भाऊले तर चप्पल पण नव्हती भेटली, तर बिना चप्पलीनं जातो म्हणे. आता आपल्या गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं, तर पेट्रोल भरायला गेलो आणि पेट्रोल भरून ज्याला निघलो तर तिकडं वरात जात होती लग्नामध्ये, तर आपल्याला काही बोलावणार नाही म्हणून तिकडून निघलो आणि पोहोचलो हॉस्पिटलमध्ये समोरच जायला लागलं, कारण की आपल्याला तेवढं काही माहित नाही. आता पहिलं गेलो आम्ही चिठ्ठी काढायला, तिथं हे लाईन लागली होती, पण लाईन एवढी मोठी का झालं. आता रोहिण्याला चिठ्ठी भेटली होती तर ते जात होतं आणि ऋतिक भाऊचा आमचा वाटच पाहत होता. आता थोड्या वेळ थांबून याला चिठ्ठी भेटली ते अलग गोष्ट होती, पण याच्या पायामध्ये बिना चपलीन पुरं हॉस्पिटल हिंडताय. आता चेकअप करायसाठी रूम नंबर 11 सांगलं होतं. 11 नंबर मध्ये गेलं, तेथून हाकललं आणि दुसऱ्या नंबर मध्ये पाठवले. मग भाऊ इकडच्या तिकडच जात आहे. रोहिण्याच्या चेकअप करून झालं ते आलतं आणि ऋतिक कुठं आहे म्हणे. आता ऋतिकले टाइम होता, तर आम्ही निघलो मग बाहेर गेलो आणि फरशी होती तर फरशीवर बसून राहिलो आणि ऋतिकची वाट पाहत होतो. मग ऋतिक पण आला, रोहिण्यानं पण गाडी काढली आणि आम्ही निघलो. मग आता याले विचारत होतो का चेकअप केलं म्हणे, बहुत काय चेकअप केलं. तर मी म्हणलं आता ह्याच गोष्टीवर चाय पाच म्हणलो. चायच्या दुकानामध्ये गेलो, चाय घेतला आणि लागलो मग प्यासाठी. आता रोहिण्या समोरच गेलता, तर त्याला काही आपण कॉल केला नाही आणि आपणच पेत होतो. मग पेऊन घेऊन झाल्यावर निघलो मग आम्ही ज्यासाठी. आता ऋतिक भाऊ म्हणे का चप्पल घ्यायची आहे म्हणे. पूर्ण हॉस्पिटल तर बिना चप्पलीने हिंडलं, पण आता चप्पलची आठवण येता गेली. चप्पल घेतली आणि हे वेळची चप्पल आणि आता पैसे पेमेंट करत निघलो होतो. तर मग आपला मित्र भेटला होता, त्याला पण घेतलं गाडीवर आणि आपण निघलो घराकडे जायसाठी. आणि तिकडे ट्रॅफिकवाले होते, तर आपण टाकली मग जंगलामधून. हा रस्त्याने तर वाघ पण निघते, पण वाघाच्या जास्त आम्हाला लागते ट्रॅफिकवाल्याच्या भेव, असंच म्हणून आम्ही निघलो मेन रोडले. तर मग का भाऊ आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.